प्रथम मी आज ज्या महामानवांमुळे आपण सर्वजण खातो तो घास आणि घेतो तो श्वास असे महामानव विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आज पिंपरी येथील ऐतिहासिक भीमश्रुती स्मारक या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती या ठिकाणी आज परिवर्तनवादी चळवळीतील विचारांची देवाणघेवाण करत असताना आज प्रबोधनाच्या माध्यमातून व्याख्याने, कवींच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचारांच्या कविता, त्यानंतर प्रबोधनात्मक गीत गायनांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेले आहेत. आणि पिंपरी चिंचवड शहरातून समस्त भीमानुयायी सर्व जाती धर्मातील समाज बांधव या ठिकाणी येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत. त्यामुळे शहरातील एकही महापुरुषांना मानणारा इथला समाज बांधव तो आज या ठिकाणी दिसून येत आहे. आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा वारसा या शहराला लाभलेला आहे. तो कायमच या शहराला न्यायी भूमिका देतो हा लढा. आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो, वंदन करतो. काय सांगाल आज महापरिनिर्वाण बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि पिंपरीतून आज आपण जन समावेश असतो तो अभिवादन करण्यासाठी कशा पद्धतीने आपलं पिंपरीतलं जे नियोजन आहे कशा पद्धतीने समाज बांधव या ठिकाणी खऱ्या अर्थाने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचे इथल्या गोरगरीब कष्टकरी जनतेवरती अनंत उपकार आहेत. राष्ट्राच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणून खऱ्या अर्थाने कृतज्ञ राष्ट्र आज बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय कृतज्ञ राष्ट्राकडून. आणि आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलंय. आज सकाळपासून व्याख्यानांचा कार्यक्रम आहे, भीमपुष्पांजली भीमगीत गायनांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी आदरांजली समर्पित केली जाईल. विद्रोही कवी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या कवितेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली समर्पित करतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. आणि खऱ्या अर्थाने इथला शोषित कष्टकरी वंचित जो व्यक्ती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सामाजिक राजकीय लढे उभारले त्याच्यातून कृतज्ञ होण्यासाठी आज या महामानवाला संपूर्ण राष्ट्राकडून अभिवादन केले जाते. काय सांगाल आज भारतीय राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज लाखो समुदाय या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगाल? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी होत असताना खरं तर हा दुःखद प्रसंग आहे. मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्या देशाला दिलेली आहे, या देशामध्ये एवढे धर्म, एवढ्या जाती, एवढे पंथ, एवढे प्रांत हे सगळं असताना गेली 75 वर्ष हा देश एकत्रितरित्या चाललेला आहे. याचं संपूर्ण श्रेय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला जातं. अशा स्थितीमध्ये बाबासाहेबांचे या देशावरती प्रचंड उपकार आहेत आणि ते केवळ एका विशिष्ट समाजाचे नसून संपूर्ण 140 कोटी जनतेसाठी त्यांनी केलेलं कार्य आहे. त्यांनी शेती असेल, कामगार क्षेत्र असेल, ऊर्जा क्षेत्र असेल, पाणी क्षेत्र असेल, यावरती खूप मोठं योगदान आपल्या देशासाठी दिलेलं आहे. अशा स्थितीमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करत असताना खरं तर हा संकल्प दिवस आहे. 2014 नंतर संसदेच्या समोर प्रधानमंत्री, गृहमंत्री यांच्या साक्षीने भारतीय संविधान जाळलं जाते. भारतीय संविधानाला कुरतवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा स्थितीमध्ये आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराज
फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या विचाराने काम करणाऱ्या लोकांनी या पुढच्या काळात संविधान अबाधित राहील, लोकशाही टिकेल, मतांची चोरी होणार नाही, ईव्हीएम जाईल आणि बॅलेट पेपरवर निवडणुका होतील. तसेच या देशामध्ये शेतकरी सुखी होईल, कामगार सुखी होईल, सामान्य माणूस सुखी होईल, झोपडपट्टीवासियांना त्यांना सन्मानाने जगता येईल असं घर मिळेल, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळेल, कामगारांना त्यांच्या कामाचा दाम मिळेल. अशा प्रकारचे कार्य या पुढच्या काळामध्ये देशाच्या राज्यकर्ते आणि राज्याचे राज्यकर्ते कसे करतील यासाठी आपण कायम जागरूक राहिले पाहिजे, त्यांच्यावर आवाज उठवला पाहिजे, अडचणी रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प करणे म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करणे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटते. पुनश्च एकदा बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी नमन करून या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.